मला 2 मुलं आहेत, पण मला माझ्या मुलांकडून नेहमी हेच ऐकायला मिळतं की मम्मी तू खूप आउटडेटेड आयुष्य जगतेस आणि जसं तू शिकतेस तसंच आम्हालाही शिकवतेस ना. कधी YouTube पाहू देतेस आणि खास करून जी माझी मुलगी आहे या काळात मुलं कुणाकुणाच्या घरात अशी परिस्थिती आहे, खूप लोकांच्या, सर्वांच्याच. बापरे, कोणी माझ्याकडे येईल आणि त्याचा रस फुटबॉलमध्ये, टेनिसमध्ये किंवा क्रिकेटमध्ये असेल तर खात्री बाळगा, मी मग ती म्हणेल मम्मा इज इम्प्रेसिव्ह. नमस्कार आचार्यजी. एका वर्षापूर्वी तुमचा व्हिडिओ माझ्या समोर आला, जेव्हा माझ्या नवऱ्याने तो मला दाखवला की तू यांना ऐकलं पाहिजेस. तेव्हा मी म्हटलं नाही, माझ्याच्याने ऐकलं नाही होणार, ते खूप हळू बोलतात, ते माझ्या टाईपची नाही आहेत. ती मला सतत व्हिडिओ पाठवत राहिले आणि 6 महिन्यांनंतर जेव्हा माझ्या मनात खूप गोंधळ झाला की काय चाललंय मला समजतच नाहीये, मी जेव्हा तुमचा व्हिडिओ ऐकला त्यानंतर आजपर्यंत मी कोणालाही ऐकलेलं नाही. तुमची शिकवण माझ्या आयुष्यात येत राहिली. मला 2 मुलं आहेत आणि माझं एज 30+ आहे. आता काय होतं की माझी 11 वर्षांची मुलगी आहे. ती म्हणाली तू आचार्यजींना ऐकायला लागल्यापासून तुझं आयुष्य अगदी कसं झालंय, तू तर अजिबात एक्सायटेडच राहत नाहीस, कुणाशी बोलत नाहीस, नेहमी पुस्तकं वाचत राहतेस आणि बाकीचे लोक किटी पार्टी करतात. अजून तुझं वय काय आहे आणि जसं तू शिकतेस तसं आम्हालाही शिकवतेस ना. कधी YouTube पाहू देतेस. तर माझ्या मनात हेच राहतं की माहित नाही की मी योग्य रस्त्यावर आहे की चुकीच्या रस्त्यावर. आजच्या समाजात म्हणजे जसं की लोक खूप एक्सायटेड आयुष्य जगतात, असं करायला हवं, पार्टी करायला हवी. पण मला माझ्या मुलांकडून नेहमी हेच ऐकायला मिळतं की मम्मी तू खूप आउटडेटेड आयुष्य जगतेस. बस यासाठीच मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय. मी माझं आयुष्य कसं चांगलं करू आणि माझ्यासोबत जी 2 मुलं आहेत त्यांचं आयुष्यही कसं चांगलं करू शकेन. आणि खास करून जी माझी मुलगी आहे, या काळात मुलं खूप जास्त आकर्षणांच्या मागे धावतात. मी पुस्तकं, तुमची खूप सगळी पुस्तकं मी विकत घेतली आहे, मी वाचत राहते. आणि माझा जो मुलगा आहे त्याचं नाव यथार्थ आहे. जेव्हा मी तुमचे व्हिडिओ ऐकते तेव्हा तो म्हणतो अच्छा आचार्यजी माझं नाव घेता आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमचे व्हिडिओ ऐकतो. अजून तो 3 वर्षांचा आहे. माहीत नाही त्याला किती समजतं, पण तो जोपर्यंत तुम्हाला ऐकत नाही तोपर्यंत झोपतच नाही. त्याने तुमच्यासाठी एक छोटासा मेसेज दिलाय, जर तुमची परवानगी असेल तर. ज्ञान के प्रकाश में अंधे कर्म सत्य कर दो, निराश हो निर्भम बनो, परहित बस युक्त हो. धन्यवाद आचार्य जी. यथार्थशी जोडलेलं आहे. हो. तर आता तुम्हाला अडचण काय? अडचण फक्त मुलीची आहे. ती सध्या 6वीत आहे. ती खूप जास्त गोष्टींच्या मागे, जशी माझी नणंद आहे, ती जेव्हा तिच्यासोबत जाते तेव्हा ती म्हणते आत्या माझ्या टाईपची आहे, पण मम्मी तू माझ्या टाईपची नाहीस, तू मॉल गोईंग पर्सन नाहीस, तू कुठेही गेलं तरी फक्त आचार्यजींना ऐकायला लागतेस, माहित नाही काय असतो. 6वीतल्या मुलीने ही एवढी विद्या शिकली कुठून? हेच आचार्यजी, हे YouTube आणि या सगळ्या गोष्टी. त्यांना YouTubeचं एवढं ज्ञान आहे, हे 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 होतंय. ती म्हणते तुला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नाहीये, तू खूप ओल्ड फॅशन आहेस, एस्थेटिक टाईप नाहीयेस, योयो टाईप नाहीयेस. तर या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग येतो. तर ती मला कधी म्हणते जेव्हा आचार्यजींना ऐकतेस तेव्हा शांत राहायला हवं ना, तू एवढी अग्रेसिव्ह का होतेस. चला ऐका, अशी परिस्थिती इतर लोकांच्या घरातही आहे, जेथे घरातील इतर लोकांचे इतर आग्रह आहेत की असंच व्हायला हवं, यालाच ऐकलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, आयुष्य अशा पद्धतीने जगलं पाहिजे. कोणाकोणाच्या घरात अशी परिस्थिती आहे? खूप लोकांच्या, सर्वांच्याच. बापरे, वर सुद्धा सर्वजण. ठीक आहे, वेदांताची पद्धत आठवा. वेदांताची पद्धत कोणाला सत्य सांगण्याची नाही आहे. उपनिषदांमधील एक वाक्य सांगा जे सांगत असेल की हे काय सत्य. कुठेतरी आहे का उपनिषदांमध्ये असं?
नाही आहे ना? सगळ्याचा सगळा प्रयत्न काय आहे? खोटेपणाला हटवणं. खोटं हटवायचंय. तर तुम्हाला हे नाही सांगायचंय तुमच्या घरच्यांना किंवा मुलीला की तुम्हाला काय माहिती आहे. मुलीने तुमच्यावर जो आरोप लावलाय तो काही प्रमाणात बरोबर आहे. जर ती म्हणते की अमुक गोष्टीचं तुला नॉलेजच नाही आहे, अमुक गोष्ट ट्रेंडिंग आहे आणि तुला नॉलेज नाही आहे, तर ही तुमची कमजोरी आहे ना. खोट्याचं जर ज्ञान नसेल तर खोट्याची नीतिमिती कशी कराल? खोट्याचं जर ज्ञान नसेल तर खोटं कापणार कसं? ज्यांच्याशी बोलायचंय तुम्हाला त्यांचं आयुष्य माहीत असायला हवं. तुम्हाला त्यांचं आयुष्य त्यांच्यापेक्षा जास्त माहीत असायला हवं. आणि मग जेव्हा ते बोलतील तेव्हा म्हणा, लेट्स टॉक अबाउट युअर लाईफ. तू माझ्या आयुष्याबद्दल बोलू इच्छितेस की माझं आयुष्य कसं आहे? मी तुझ्या आयुष्याबद्दल बोलू इच्छिते की तुझं कसं आहे? अडचण ही येते की तुम्ही त्यांच्या आयुष्यापासून एवढे तुटलेले असता की तुम्हाला भानच नसतं की त्यांचं आयुष्य कसं आहे. तुम्हाला माहितीच नसतं. तुम्हाला माहीत असायला हवं ना. मी ठेवतो भान. जे काही ट्रेंडिंग आहे मला ते माहीत असतं. जर मला ते माहीत नसेल तर मी त्याला हटवणार कसा? आणि काय माहीत जे ट्रेंडिंग आहे त्यात कुठेतरी हिरामोती लपलेला असेल. काय माहीत मी आधीपासूनच पूर्वाग्रह का ठेवू. आणि जर लपलेला असेल तर मी त्याला डोकं टेकून स्वीकारीन सुद्धा. आध्यात्मिक असण्याचा अर्थ हा थोडीच असतो की जे काही समकालीन आहे त्याकडे पाठ फिरवा. जे करंट आहे, कंटेम्पररी आहे, त्याचं पूर्ण ज्ञान, नॉलेज तुम्हाला असायला हवं. जगात कुठे काय चाललंय, टेक्नॉलॉजीमध्ये काय चाललंय, राजकारणात काय होतंय, खेळांमध्ये काय होतंय, विज्ञानात काय होतंय, याची पूर्ण समज तुम्हाला असायला हवी. जेणेकरून जेव्हा तुम्ही बोलू लागाल तेव्हा मुलीला त्या इन्साइट्स देऊ शकाल तिच्याच क्षेत्राबद्दल ज्या तिच्याकडे नाहीत. मग ती म्हणेल, मम्मा इज इम्प्रेसिव्ह. कोणी माझ्याकडे येईल आणि त्याचा रस फुटबॉलमध्ये आहे, टेनिसमध्ये आहे किंवा क्रिकेटमध्ये, तर खात्री बाळगा ते त्याच्याशी उपनिषदांवर बोलणार नाही. मी जर एखाद्या टेनिस प्रेमीशी बोलीन तर मी सगळी गोष्ट टेनिसच्या भाषेत करीन आणि मी टेनिसमधूनच त्याला दाखवून देईल की वेदांत काय आहे. आता मुलीला जर टेनिसमध्ये रस आहे आणि तुम्हाला माहितीच नाही की डबल फॉल्ट काय असतो, तर तुम्हीच करत राहाल डबल फॉल्ट. टेनिसच्या माध्यमातून वेदांत का नाही समजावू शकत आणि तिला का नाही सांगू शकत की बघ रस तुझा आहे टेनिसमध्ये, पण तरी टेनिसबद्दल तुझ्याकडे खोली नव्हती, इन्साइट्स नव्हत्या. तुझा रस आहे टेनिसमध्ये पण इन्साइट माझ्याकडे होत्या टेनिसबद्दल. माझ्याकडे कशा होत्या ती विचारेल, ती स्वतःच विचारेल, मम्मा हाऊ कम यू हॅव सच इम्प्रेसिव्ह इन्साइट्स इन टू दिस स्पोर्ट्स. तेव्हा सांगा. हो आचार्यजी, जेव्हा मला गोष्टी माहीत असतात आणि मी जेव्हा तिला बोलते तेव्हा ती म्हणते, ओ मम्मी तू तर छुपी रुस्तम निघालीस, तुला तर सगळं माहिती आहे तरी तू व्यक्त करत नाहीस. तर मग अडचण काय? मी जे तिला समजावू इच्छिते की हे जे सगळं ट्रेंडिंग आहे या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून पुस्तकांकडे असं थोडीच म्हणतात. आताच मी काय बोललो, दमन करायचं नाही. समजून घ्यायचंय. जे काही ट्रेंडिंग आहे आपण असंच म्हणत नाही आहोत की ते वाईट आहे, ना चांगलंय ना वाईट. आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय की ते काय आहे. जर तुमची अशी इमेज बनली मुलांसमोर किंवा घरच्यांसमोर की जे काही चाललंय हे तर प्रत्येक गोष्टीला म्हणतात की वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, तर मग कोणी तुमच्याशी बोलेलच का? का बोलेल तुमच्याशी? आणि कोणी सांगितलं की जगात जे काही चाललेलं असतं ते सगळं वाईटच चाललेलं असतं? कोणी सांगितलं? आपण तर म्हणतोय 10 पैकी 1 गोष्ट नक्कीच खूप चांगली आणि सुंदरही असू शकते. प्रत्येक गोष्टीला आपण असंच कसं काय म्हणू शकतो की हेही वाईट आहे, तेही वाईट आहे? तुम्हाला सगळं काही माहीत असायला हवं जेणेकरून तुम्ही त्यावर निष्पक्ष बोलू शकाल. जेव्हा तुम्ही निष्पक्ष बोलता तेव्हा लोक तुमचं ऐकतात. हा संवादाचा, कम्युनिकेशनचा एक नियम आहे. हिचा जिथं इंटरेस्ट आहे तिथून सुरुवात करा. स्वतःचं होडं दामटू नका. मी इथं येऊन तुम्हाला उगाच स्लाइड्स दाखवू लागलो, ज्ञान देऊ लागलो, तर तुम्ही मला किती वेळ ऐकाल? मी तर काय करतोय, मी म्हणतोय अच्छा चला थोडं मी निर्वाण षटकम सांगितलं,
आता तुम्ही तुमचे मुद्दे सांगा. आपण तुमच्याबद्दल बोलतोय ना. जेव्हा तुमची गोष्ट असते तेव्हा तुम्ही ऐकता. आणि मी तुमच्यावर कोणताही नियम ठेवलाय का की तुम्ही याच क्षेत्राबद्दल बोलाल. ज्याचा ज्या बाजूने प्रश्न येतोय तो बोलतोय. कोणी बोलतोय की क्लायमेट चेंजबद्दल कोणी विचारतंय. कोणी म्हणतंय की माझ्या घरात ही परिस्थिती आहे त्याबद्दल बोलताय. कोणी म्हणतंय की परदेशी महिला आल्यात त्यांच्याशी भारतीय पुरुष असं का वागतात. कोणी विचारतंय मतदान कोणाला करू. सर्व बाजूंनी सगळ्या देशांनी प्रश्न येत आहेत ना. म्हणूनच ही चर्चा रंजक आहे. कारण ज्याचा ज्या मुद्द्याबाबत प्रश्न आहे आपण त्याच मुद्द्यावर बोलतो. तुमच्या मुलीच्या मुद्द्यांवर लक्ष द्या. तिच्या आयुष्याचे काय मुद्दे आहेत त्यात शिरा. आणि तुमच्या आत ही हिंमत, हा आत्मविश्वास, एक बोल्डनेस असायला हवा की जर वेदांत खरंच सत्यता असेल तर मुद्दा कोणताही असो त्याचं समाधान वेदांतच आहे. धन्यवाद आचार्य जी.